डिटेलमध्ये रॉ मला नाही वाटत की कोणता क्रिएटर अशा गोष्टी शेअर करत असेल. हा मला एक कोलॅबोरेशनचा मेल आलेला आहे. त्याच्या जे डिजिटल ऍडव्हर्टाइजमेंटसाठी जे ग्राफिक्स लागतात तर ते इझिली ठीक आहे इझिली आणि 100% आपण मोबाईल ग्राफिक्सच्या माध्यमातून जे असेल तर ते बनवू शकतो. तर मी तुमच्यासोबत गप्पा मारते आणि या दोघींनी लिटरली पिठाचा डब्बा आणलाय. स्टोरी माझी 1300 म्हणजे 1303 लोकांनी बघितली. जे काही पेमेंट असेल ना तर ते प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला मिळतंय. तर काही गोष्टी कन्सिस्टन्सी वाईज माझ्याकडून थोड्याशा मिस्टेक्स होतात. बट नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. तर आजच्या ह्या आपल्या मल्टीटास्किंग डे मध्ये आपण भरपूर गोष्टी शिकणार आहोत. त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काल एका सबस्क्रायबरने एक मेसेज केला होता, कॉमेंट केली होती आणि त्यांनी विचारलं होतं की जे काही मोबाईल ग्राफिक्स थ्रू जे काही आपण डिझाईन बनवतो तर हे जे डिझाईन्स असतील तर ते ज्यावेळी आपण प्रिंटसाठी नेतो तर ते कुठेतरी ब्लर होतात म्हणजे फाटतात. आणि मग इथे काय ऑप्शन आहे किंवा इथे काय सोल्युशन आहे तर हे त्यांनी विचारलं होतं. तर एक खूप छान आणि एक सिंपल आन्सर मला द्यायचा आहे सो दॅट जे कोणते सबस्क्रायबर्स आहेत किंवा इतर कोणी सबस्क्रायबर्स असतील तर त्यांच्यासाठी एक खूप छान इन्कम अपॉर्च्युनिटी जी असेल तर ती तयार होईल आणि एक क्लिअर विजन राहील की आपण काय करणार आहोत किंवा आपण काय करतो हे बेसिकली व्यवस्थित तुमच्या लक्षात येणार आहे. सोबतच पूर्ण डिटेलमध्ये डेली माझे प्रोडक्टिव्ह रुटीन जे काय असेल तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे विथ फॅमिली, विथ किड्स, विथ वर्क. तर हे जे काही माझं तारेवरची कसरत असते तर ती मी डिटेलमध्ये माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासोबत शेअर करत असते. लाईफ ऑफ वर्किंग मॉम. तर व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, तर स्टार्ट करूयात. तर मला तुम्हाला सांगायचं होतं की जे काही ग्राफिक्स आपण डिझाईन करतो ठीक आहे, जो काही सॉफ्टवेअर मी तुम्हाला दाखवलेला आहे तर त्याच्या माध्यमातून जे काही ग्राफिक्स आपण डिझाईन करतो किंवा गेल्या काही व्हिडिओजमध्ये ज्याचे ट्युटोरियल्स जे असतील तर ते आपण बघितलेले आहेत. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल मी माझ्याच एका एक्झाम्पल वरून तुम्हाला दाखवते की जे काही ग्राफिक्स आपण मोबाईल ग्राफिक्स थ्रू डिझाईन करतो म्हणजे मोबाईलवरून डिझाईन करतो. फॉर एक्झाम्पल हा माझा पोस्टर जो की आपल्या अकॅडमीचा आहे. ठीक आहे, माझे सगळे कोर्सेस, त्यांचे फीज, ठीक आहे, माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स, लोगो, या सगळ्या गोष्टी, माझा फोटो, या सगळ्या गोष्टी ऍड. ठीक आहे, तर हे काय काय पोस्टर्स आपण बनवले. लास्ट टाइम याची मी ट्युटोरियल तुम्हाला दिली होती एका लॉंग व्हिडिओमध्ये, एकदा चेक करा जर नसेल बघितली तर, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करते. तर हे जे काय आहेत ना तर हे डिजिटल ऍडव्हर्टाइजमेंटसाठी वापरले जाणारे ग्राफिक्स आहे. ठीक आहे, म्हणजे आपण फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप वरती स्टेटस ठेवण्यासाठी हे जे असतील तर ते युज करू शकतो. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला माझ्या एका क्लायंटचं, आता आपल्या लाईफ प्रोजेक्टचे काही क्लायंट्स आहेत मंथली बेसिसचे, तर त्यांचं अकाउंट दाखवते आणि त्यांचे जे काही डिझाईन्स बनवलेले आहेत तर ते दाखवते. हे क्लायंटचे डिझाईन आहे, क्लायंटची डिझाईन आहे. ठीक आहे, तर भरपूर असे क्लायंट्स असतात ज्यांना त्यांचे जे काही पॅकेजेस असतील तर ते असे डिटेलमध्ये लिहून हवे असतात किंवा त्यांचे सर्व्हिसेस, त्यांचे कोर्सेस, काय त्यांचा व्यवसाय असेल त्याच्या अकॉर्डिंगली. ठीक आहे, तर असे डिझाईन्स बनवून हवे असतात जे की त्यांना डिजिटल प्लॅटफॉर्म्स वरती शेअर करायचे असतात. फेसबुक, इंस्टाग्राम वरती शेअर करायचे असतात. कारण तुम्हाला आता माहिती आहे की फेसबुक, इंस्टाग्राम वरती जास्त पब्लिक असतो आणि इकडून आपल्याला जास्त ऍडव्हर्टाइजमेंट जी असेल तर ती मिळते. ठीक आहे, तर हे जे डिजिटल ऍडव्हर्टाइजमेंटसाठी जे ग्राफिक्स लागतात तर ते इझिली, ठीक आहे, इझिली आणि 100% आपण मोबाईल ग्राफिक्सच्या माध्यमातून जे असेल तर ते बनवू शकतो. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल हा जो फोटो आहे तर तुम्ही डाउनलोड केला तर तो मी माझ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती शेअर करू शकते. ठीक आहे, मला व्हॉट्सअपला स्टेटस ठेवायचं असेल तर इझिली तो मी ठेवू शकते. फॉर एक्झाम्पल हा किती आहे, पेज नंबर 3 आहे. तर मी काय करते, सिम्पली पेज नंबर 3 डाउनलोड करते PNG फॉर्मॅटमध्ये, कारण फोटो आहे ना तो. पेज नंबर 3 आपल्याला हवा आहे त्यामुळे पेज नंबर सिलेक्ट करते. पेज नंबर 3 डन. डॅडी नाही आले बाळा, डॅडी गावी गेलेत. हा, बाबा पण नाही आलेले, अजून यायच्यात बाबा, वेळ आहे. नाही बेबी, कोणच नाही आलेलं. बरं येतोय, थांब, दाराच्या इथं आल्यावर बघूया आपण. ठीक आहे, तर फोटो जो असेल तर तो मी डाउनलोड केला. त्यानंतर मी गेले माझ्या व्हॉट्सअपला, मला आता स्टोरी ठेवायची किंवा स्टेटस ठेवायचा. मी गेले व्हॉट्सअपला, जो फोटो होता तर तो मी सिलेक्ट केला. ठीक आहे, आणि मग मी इथे तो शेअर केला. ठीक आहे, तर जे डिजिटल ऍडव्हर्टाइजमेंटसाठी जो कॉन्टेंट आपण वापरतो, ठीक आहे, अशा टाईपच्या डिजिटल ऍडव्हर्टाइजमेंटसाठी तर तो इझिली मोबाईल ग्राफिक्स वरून आपल्याला बनवता येतो. ठीक आहे, स्टोरी गेली. ऑलमोस्ट माझे स्टोरीज भरपूर बघितले जातात. आता ही स्टोरी माझी 1300 म्हणजे 1303 लोकांनी बघितली आहे.
ही स्टोरी 912, कारण बघा मी अपडेट पण केली होती, नेटवर्क इश्यू आहे, मेसेजेस थोड्या वेळात पाहिले जातील, कारण लाईटच नव्हती त्यामुळे नेटवर्कचा खूप जास्त प्रॉब्लेम होता, म्हणून मी स्टेटस ठेवला होता. आणि आता हा आपला स्टेटस जो की आपला अकॅडमीचा आहे. ठीक आहे, तर हा बघितल्यावरती नक्कीच इन्क्वायरीज येणार आहेत. याचा मेन पर्पजच हा आहे की याच्या थ्रू आपल्याला लीड्स जनरेट होणार आहेत किंवा इन्क्वायरीज येणार आहेत. ठीक आहे, तर हा फोटो काय मला प्रिंट करायचा नाही, मला फक्त आणि फक्त डिजिटल ऍडव्हर्टाइजमेंटसाठी वापरायचा आहे, जो की आता सध्या या 2025 मध्ये 2026 मध्ये किंवा इथून येणाऱ्या काळामध्ये जो असेल तो खूप महत्वाचा आहे. ठीक आहे, प्रिंटिंग पेक्षा सुद्धा डिजिटल ऍडव्हर्टाइजमेंट जे असतात तर ते जास्त प्रेफर केले जातात. त्यामुळे हा कॉन्टेंट तुम्ही इझिली मोबाईल ग्राफिक्स थ्रू बनवू शकताय. ठीक आहे, किंवा थंबनेल्स. आता बघा मी थंबनेल एक तुम्हाला दाखवते. आता कुठलाही व्हिडिओ आपण बनवतोय तर त्या व्हिडिओला एक थंबनेल असतो. ठीक आहे, आणि आता सध्या ना स्पेशली थंबनेल डिझायनर्स असतात बरं का, जे तुम्हाला थंबनेल काय प्रॉब्लेम होतोय, जर तुम्हाला थंबनेल डिझाईन करायला आवडत असतील किंवा जर तुम्हाला इंटरेस्ट असेल त्याच्यामध्ये ना, तर मग तुम्ही थंबनेल्स डिझाईन करू शकताय अगदी व्यवस्थित. आता हे मी बेसिकच करते, याच्यामध्ये काय फार असं रॉकेट सायन्स नाही, अगदी सिंपल थंबनेल्स मी बनवलेले आहेत. पण असे पण थंबनेल्स असतात जे की खूप कॉम्प्लिकेटेड असतात, तर माझ्या चॅनलवरती हेच थंबनेल्स चालतात, त्यामुळे मी हेच अशाच थंबनेल्स बनवते. ठीक आहे, हा फोटो आपण इथून आता चेंज करूयात. मी हा फोटो डिलीट करते आणि जो की मी आता रिसेंटली काढलाय, मी सगळीकडे हाच वापरते, कारण जरी मी कॅमेरा घेतला असला ना तरी कॅमेऱ्यामध्ये फोटो काढायला माझ्याकडे कोण नाहीये आणि टायमर लावून मला ते नाही चांगले वाटत आहेत फोटोज, तर हा फोटो मी इथं वापरते बघा. तर अशा टाईपमध्ये थंबनेल्स जे असतील तर ते तुम्ही डिझाईन करू शकताय मोबाईल ग्राफिक्सच्या माध्यमातून. हे थंबनेल्स पण तुम्ही सेल करू शकताय ना युट्यूबर्सना. आता ते कसे सेल करायचे, युट्यूबर्स कुठून मिळतात, फ्रीलान्सिंग कसं करायचं, तर भरपूर वेगवेगळे प्रोसेस आहे, तर ते मी डिटेलमध्ये तुम्हाला माझ्या कोर्समध्ये शिकवते. डिस्क्रिप्शन मध्ये बघा आपला माऊली ऍप्लिकेशनचा एक लिंक मी तुम्हाला दिलेली आहे, आपल्या माऊली ऍपचं. तर सिम्पली रजिस्टर करा, आणि आता माझं ऑलरेडी लॉग इन आहे तर त्यामुळे ओपन झालं, तर रजिस्टर करा. इकडे तुम्हाला सगळे कोर्सेस जे असतील तर ते बघायला मिळतील. फॉर एक्झाम्पल मोबाईल ग्राफिक्स. ठीक आहे, अगदी बेसिक पासून शिकवलेलं आहे, इंट्रोडक्शन, कॅनवाचा डॅशबोर्ड कसा असतोय, शेप्स कसे घ्यायचे, ग्राफिक्स, फ्रेम्स, ग्रिड्स, त्यानंतर रिव्हिजन लेक्चर आपले भरपूर असतात, जे टोटल आतापर्यंत 7 लेक्चर झाले ना की एक रिव्हिजन लेक्चर असतो. त्यानंतर पुन्हा 16 पर्यंत झाले की पुन्हा एक रिव्हिजन, सेकंड रिव्हिजन. तर अशा पद्धतीने रिव्हिजन लेक्चर्स असतात, 1 बाय 1 लेक्चर्स इकडे ऍड होत राहतील. आता टोटल 19 लेक्चर्स जे असतील तर ते ऍड झालेले आहेत. एखादा लेक्चर मी तुम्हाला ओपन करून दाखवते. फॉर एक्झाम्पल हा पोस्टचं दाखवते, म्हणजे कशा टाईप मध्ये आपण शिकवतो तर ते लक्षात येईल तुमच्या. थोडस पुढे घेते. ठीक आहे, तर एक पोस्ट जी आहे तर ती मी डिझाईन करून दाखवते इथे. टेक्स्ट फॉन्ट जो आहे ना तर तो पूर्ण मी चेंज करू शकते सुरुवातीला. हे ग्राफिक कलर्स आहेत ते पण चेंज करावे लागतील. काय करायचं, ठीक आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते फॉन्ट कॉम्बिनेशनचा, म्हणजे फॉन्ट्स कसे घ्यायचे ते पण खूप महत्वाचं आहे ना. ओके, स्टार्ट करूयात. लास्ट टाइम आपण इफेक्ट्स बघितले होते. टेक्स्ट वरती जे आपण वेगवेगळे इफेक्ट्स ऍड केलेले आहेत तर ते इफेक्ट्स आपण बघितले होते. ठीक आहे, कुठलीही टेक्स्ट ऍड करायची आणि ऍड केल्यानंतर इथे वरती एक इफेक्ट्सचा ऑप्शन आहे. इफेक्ट्स हे जे 9 इफेक्ट्स आहेत तर ते सगळे विजिबल आपल्याला होत आहेत. ठीक आहे, हे जे 9 इफेक्ट्स आहेत तर ते सगळे आपल्याला विजिबल होत आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर इफेक्ट्स मधलाच एक छोटासा पार्ट आहे, टेक्स्ट मध्ये येते मी. ठीक आहे, तर अशा टाइप मध्ये प्रत्येक लेक्चरला टॉपिकला नाव असणार आहे, त्या अकॉर्डिंगली तुम्हाला लेक्चर्स असणार आहेत. आता हा स्पेशली मोबाईल ग्राफिक्सचा आहे, तर अशा प्रकारे आपल्याकडे भरपूर कोर्सेस आहेत जे तुम्हाला करायचे असतील. फॉर एक्झाम्पल युट्यूब मास्टर क्लास पण आहे, कॅनवा अॅनिमेशन पण आहे आपल्याकडे, हाऊ टू सेल ऑनलाईन कोर्स, म्हणजे जर तुम्हाला तुमचा स्वतःचा एखादा कोर्स डिझाईन करायचा आहे, तो पूर्ण रेकॉर्ड करायचा आहे आणि तो सेल करायचा असेल तर त्याचे पण लेक्चर्स आहेत. फाउंडेशन कसं असलं पाहिजे, तुमच्या कोर्सचं स्ट्रक्चर, तुमचं ड्युरेशन कसं ठरवायचं, तुमचा सिलेबस कसा ठरवायचा, तुमचे लेक्चर्स रेकॉर्ड कसे करायचे, स्क्रीन रेकॉर्ड कशी करायची,
त्यानंतर तुमचे लेक्चर्स लाईव्हला कसे घ्यायचे, गुगलला असतील तर ते सगळे पार्ट जे असतील तर ते 1 बाय 1 याच्यामध्ये शोकेस जे असतील तर ते केलेलं आहे. जर तुम्हाला सोशल मीडिया शिकायचं असेल, फेसबुक, इंस्टाग्राम, तर त्याचे पण लेक्चर्स आहेत. जसं की इंट्रोडक्शन आहे, फेसबुकचं अकाउंट आणि पेज कसं क्रिएट करायचं, त्या पेजची सेटिंग्स कशी करायची, तर या भरपूर गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये शिकवल्या जातात. युट्यूब मास्टर क्लासमध्ये जर आलात तर बघा इंट्रोडक्शन आहे, युट्यूबशी रिलेटेड टूल्स कोणते कोणते आपण वापरू शकतो ते आहे. नवीन जीमेलचं अकाउंट कशा पद्धतीने क्रिएट करायचं, लोगो आणि नाव कसं द्यायचं, सेटिंग्स, डिस्क्रिप्शन कसे द्यायचे, त्यानंतर तुमचं हे वायटी स्टुडिओ डेस्कटॉप मोडमध्ये कसा ओपन करायचा, त्यामध्ये सेटिंग्स कसे करायचे, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतील ना तर त्या अगदी 1 बाय 1 डिटेलमध्ये. आता हे मोबाईलचे रेकॉर्डिंग्स असतात. तर आपण आपला युट्यूब स्टुडिओ जो आहे तर तो डेस्कटॉप मोड वरती ओपन केलेला आहे. ठीक आहे, डेस्कटॉप मोड वरती. ठीक आहे, तर असा सिम्पली झूम केलात की व्यवस्थित लेक्चर जो असेल तर तो प्ले होईल. 1 मिनिट झूम आउट करते. ओके, तर अशा टाईपमध्ये लेक्चर्स जे असतील तरी तुम्हाला अवेलेबल होऊन जातात, कुठलेही लेक्चर्स. ऍडव्हान्स कॅनवा, जर तुम्हाला बेसिक कॅनवा बद्दल येत असेल तर नक्कीच तुम्ही ऍडव्हान्स कॅनवाला शिफ्ट करू शकता. ऍडव्हान्स कॅनवामध्ये काय डिटेलमध्ये डायरेक्ट डिझाईन्सच आपण बनवतोय. प्राइस लिस्ट असेल, इंस्टाग्राम पोस्ट, स्टोरी, थंबनेल्स डायरेक्ट, म्हणजे बेसिकचा पार्ट याच्यामध्ये जास्त घेतलेला नाहीये. जर तुम्हाला थोडंफार येत असेल, कॅनवाची नॉलेज असेल तर तुम्ही डायरेक्ट ऍडव्हान्स कॅनवा करू शकता. हा फक्त तुम्हाला 499 म्हणजे 500 रुपीजचा आहे कोर्स आणि अनलिमिटेड ऍक्सेस आहे. कॅनवा अॅनिमेशन आणि व्हिडिओ एडिटिंगचा आहे. बेसिक इंग्लिश आहे, जर तुम्हाला इंग्लिश लिहिता वाचता येत नाही आहे, बोलता येत नाहीये, तर नक्कीच तुम्ही बेसिक इंग्लिशचा जो कोर्स असेल तर तो नक्कीच करू शकता. इथे एनरोल्ड कोर्सेसमध्ये आलात की तुम्ही जे जे कोर्सेस घेतलेले असतील ना तर ते तुम्हाला दिसतील. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही एखाद्या कोर्समध्ये आलात, आता हा कोर्स तुम्हाला परचेस करायचा असेल ना तर तुम्ही डायरेक्ट इथून पण पे नाव लिहिलेलं आहे ना तर पे नाव वरती क्लिक केलात की डायरेक्ट तुम्ही इथून जे काही तुमचं पेमेंट असेल तर ते करू शकता. रेझर पे थ्रू कनेक्ट होईल आणि तुम्ही सिम्पली गुगल पे क्लिक केलात की डायरेक्ट तुमचं जे काही पेमेंट असेल ना तर इकडे गुगल पेला तुमच्या हे होईल, ट्रान्सफर होईल. गुगल पे वरून तुमच्या 1000 फीज आहे. ठीक आहे, तर तुम्हाला नाव दिसतंय कोणाला तुम्ही ट्रान्सफर करता, तर फीज डायरेक्ट तुम्ही इथून पे केलीत, इथे बघा पेचा ऑप्शन आहे, पे केलीत की डायरेक्ट तो जो कोर्स असेल ना तर तो तुमच्या प्रोफाईलला जो असेल तर तो ऍड होईल. मी इथे परचेस नाही करत आहे, जस्ट मी तुम्हाला दाखवलं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा जो काही लेक्चर असेल किंवा जो काही कोर्स असेल तर तो इथून आपल्या ऍप वरून जो असेल तर तो परचेस करू शकता. ठीक आहे, तर या मॅडमना जेव्हापासून लिहायला येत आहे ना तर घरातल्या सगळ्या भिंती ज्या आहेत ना तर त्या अगदी पेंट करून टाकल्या आहेत. म्हणजे कधी कधी पेन्सिलने तर चालत होतं, पण ऑलमोस्ट आता सगळ्या भिंती ज्या आहेत ना घरातल्या तर पेन आणि पेन्सिल दोन्हीने भरलेल्या आहेत. आणि हिच्या सोबत राशी पण दोघी अभ्यास करत आहेत. राशा, तर दोघी अभ्यास करतात आणि सगळ्या भिंती हे जे काही वॉल्स असतील ना हे सगळ्या दोघींनी पेंट केलेत, सगळे वॉल्स पेंट केलेत. तर मला एक प्रॉडक्ट मिळालेला आहे जो की मी एकाच अशाच एका इन्फ्लुएन्सरच्या पेजवरती बघितला होता, तर तो मी ऑर्डर करणार आहे आणि चेक करणार आहे हे जे पेंटिंग ह्यांनी पूर्ण भिंतीवरती केलेलं आहे तर हे जातंय का एकदा मी बघणार. जर गेलं तर नक्कीच त्याचा व्हिडिओ किंवा त्याचा फीडबॅक, त्या प्रॉडक्टचा फीडबॅक जो आहे तो नक्कीच तुमच्यासोबत मी शेअर करेन. तर कालचा व्हिडिओ जो होता तर तो माझ्याकडून खूपच लेट पोस्ट झाला, कारण काल दिवसभर आमच्या इथे लाईट नव्हती आणि रेकॉर्डिंग सुद्धा मी व्लॉग जो स्टार्ट करते तर त्याचं रेकॉर्डिंग पण मी ऑलमोस्ट आता 6-7 वाजलेले आहेत आणि मग संध्याकाळपासून जो व्लॉग होता तर तो मी शूट करायला चालू केला, कारण लाईटच नव्हती. मोबाईल, माझा कॅमेरा चार्ज होता पण माझे मोबाईल जे होते तर ते दोन्ही चार्ज नव्हते, कारण अचानकच लाईट कट ऑफ झाला होता आणि त्यामुळे व्हिडिओ पोस्टिंग करायला मला लेट झाला. तर काही गोष्टी कन्सिस्टन्सी वाईज माझ्याकडून थोड्याशा मिस्टेक्स होतात, बट यस मी उद्यापासून किंवा आजपासून ट्राय करेन की माझा जो व्हिडिओ आहे तर तो ऍटलीस्ट सकाळी किंवा दुपारी 12 वाजता जो आहे तर तो आपल्या चॅनलवरती जो असेल तर तो अपलोड होईल. तर मी तुमच्यासोबत गप्पा मारते आणि या दोघींनी लिटरली पिठाचा डब्बा आणलाय आतून. आता काय करायचं, ओरडायचं, मारायचं की काय करायचं तर ते तुम्हीच कॉमेंट करून मला नक्की सांगा, कारण आता मला या गोष्टीची सवय झालेली आहे. पेशन्स. राशी इकडे आहे, इकडे बघ राशी. आता या गोष्टीची सवय झाली त्यांना, काय तर पिठामध्ये खेळायचं असतं काय कळत नाही. जरा वेळ मिळाला की तो पिठाचा डबा घ्यायचा आणि काढायचा. तर काय होतंय ऍक्च्युली मी वरतीच ठेवतो डबा, पण हे काकीने आमच्या ना खाली ठेवले डबे सगळे आणि ह्या घेतात आणि सगळं बाहेर आता ढकलत घेऊन आलाय डबा, तो ऑलमोस्ट अर्धा भरलाय. तर ढकलत, राशी इकडे बघ जरा. राशा, तर यांचं काय करायचं प्लीज मला कॉमेंट करून नक्की सांगा.
ए धप्पाटा द्यायचा आहे, द्यायचंय का धप्पाटा एक? मग काय करायचं? फटके द्यायचे आहेत? फटके द्यायचे नाहीत, मग काय करायचं? मार खायचा? चला मार देते, चला आता, चला मार देते, उडा पटकन तिथून, चलो चलो पटकन. बाबा आले गाडीचा आवाज झाला. चला बाबा आले अगं बाबा हॉर्न वाजला, बाबा आले. चला चला चला, बाबा मला ओरडतात. अहो दरवाजा उघडाच आहे. हा वरची कडी घातल्या हो मी. तर हा मला एक कोलॅबोरेशनचा मेल आलेला आहे. त्याच्यामध्ये काय लिहिलंय बघा. हे क्रिएटर, वी हॅव बीन लव्हिंग युअर कॉन्टेंट, दॅट्स वाय वी हॅव हँडपिक्ड यू टू बी पार्ट ऑफ मीशोज एक्सक्लुझिव्ह क्रिएटर इनिशिएटिव्ह. तर मीशोकडून आलाय. आता मी डिटेलमध्ये पूर्ण वाचत नाही, पण याच्यामध्ये काय आहे, डील काय आहे तर ते सांगते. वी विल प्रमोट युअर शॉर्ट्स फॉर फ्री. तर आपले शॉर्ट्स जे आहेत तर ते मीशोकडून फ्रीमध्ये प्रमोट केली जाणार आहे. through YouTube ads, giving your content the reach it deserves without changing a single thing. As it is आपले शॉर्ट्स प्रमोट केले जाणार आहे, बट या शॉर्ट्स मध्ये मीशोचा प्रॉडक्ट जो आहे तर त्याचं आपल्याला प्रमोशन करावं लागणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हॉट वी गेट, आपल्याला काय मिळणार आहे तर एक आपली शॉर्ट्स जी आहे ती व्हायरल जाणार आहे गुगल ऍड्स थ्रू. यू विल कीप फुल ओनरशिप ऑफ युअर कंटेंट. तर आपला जो कंटेंट आहे तर तो स्वतःचा आपलाच असणार आहे. नो फीज, नो एडिट्स, नो स्ट्रेंग्स, जस्ट प्युअर ग्रोथ. ठीक आहे, म्हणजे दोन्ही आपल्याला पण ग्रोथ मिळणार आहे, कारण आपले शॉर्ट्स जे आहेत ते ऍड्स थ्रू बूस्ट होणार आहे. आणि मीशो जो आहे तर तो त्यांचा प्रोडक्ट जो आहे तर तो आपल्या शॉर्ट्स वरती प्रमोट करेल. ठीक आहे. तर हाऊ टू जॉईन द पार्टी, आपण जॉईन कसं करू शकतो ते दिलंय. वी आर कूल विथ मीशोज प्रमोटिंग युअर शॉर्ट्स, युअर कॉन्टेंट क्लीन, राईट्स रिस्पेक्टिंग अँड नॉट स्टडी. तर काही रूल्स त्यांनी दिलेले आहेत आणि हा फॉर्म दिलेला आहे. तर हा फॉर्म काय आहे तर ते सांगते. तर व्हिडिओ प्लीज विदाऊट स्किप करता बघा, कारण भरपूर अशा गोष्टी मी तुम्हाला सांगते ज्या की तुम्हाला सुद्धा इन फ्युचर जाऊन येऊ शकतात. काही पार्टनरशिप किंवा कोलॅबरेशन वगैरे येऊ शकतात. तर जे जे मी चेकआउट करते तर ते मी सगळं तुम्हाला ॲज इट इज डिटेलमध्ये नेहमीच माझ्या चॅनलच्या माध्यमातून एक्सप्लेन करत असते. तर आपल्याला काय हवं आहे, चॅनलचा लिंक हवा आहे आपल्याला. व्ह्यू चॅनल वरती जायचं. ठीक आहे, हा आपला चॅनल, इथे जायचं आणि शेअर वरती दिसतंय बघा. शेअर मध्ये गेलात की इथे आपल्याला कॉपी लिंक, आपल्या चॅनलची लिंक जी असेल तर ती कॉपी करू शकतो. इथे ती पेस्ट करायची आहे. आपल्या चॅनलची लिंक आपल्याला पेस्ट करायला सांगितले. आपला मेल आयडी जो आहे तर तो आपल्याला एंटर करायचा आहे. KS201@gmail.com. त्यानंतर आपला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे 8600333201. आता तुम्ही म्हणाल तुझा फोन नंबर तू का सांगतेस युट्यूबला, तर हा माझा अकॅडमीचा नंबर आहे जो की मी पर्सनली पण यूज करते, म्हणजे मीच यूज करते. पण अकॅडमीच्या इन्क्वायरीसाठी सेम नंबर मी जो आहे तर तो सगळीकडे फॉरवर्ड केलेला, त्यामुळे मला काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि मोस्टली ज्यावेळी मी फ्री नसते किंवा रात्रीच्या वेळी वगैरे फोन सायलेंटच असतो, सो दॅट तो माझी पर्सनल स्पेस डिस्टर्ब नाही करणार. डू यू कन्सेंट टू युट्यूब शॉर्ट पार्टनरशिप ads with Meesho? If yes, we will start shortlisting your shorts right away. Yes. Would you like our team to reach out to you to know more about this program? Yes. Any other questions, suggestions? तर काय नाही आहेत माझे, सबमिट करते. तर मला मीशो कडून अजून एक मेल जो आहे तर तो येऊ शकतो पुढच्या डिस्कशन साठी. तर आपण बघूयात. ठीक आहे, हा फॉर्म मी सबमिट केलेला आहे आणि याच्यानंतर एक रिस्पॉन्सचा जो काय त्यांचा मेल असेल तर तो आपल्याला मेल वरती जो असेल तर तो रिसिव्ह होईल. तर यासाठी तुमच्या चॅनलला, ठीक आहे, तुमचं जे काही चॅनल आहे तर तुमच्या चॅनलच्या, युट्यूबच्या चॅनलच्या बायो मध्ये जो आहे तर तो तुमचा बिझनेसचा मेल आयडी जो असेल तर तो ऍड करणं खूप महत्वाचं आहे. कारण ब्रँड्स तुम्हाला व्हॉट्सअप नंबरवरती नाही तर मेल वरतीच कनेक्ट करतात, त्यामुळे इकडे तुम्हाला ते असणं महत्वाचं आहे. तर इकडे प्रमोशन साठी भरपूर गोष्टी येत असतात, पण ना अशा पण काही गोष्टी येतात ना, आता ही मी चेक नाही केलेली काय आहे, मी एकदा चेक करते. पण अशा पण काही गोष्टी येतात ना की जे त्यांचे गेम्स वगैरे प्रमोट करत असतात. तर त्यासाठी मला असं नाही वाटत की माझा जो ऑडियन्स आहे तर माझ्यावरती तुम्ही ट्रस्ट ठेवून माझे चॅनल असेल किंवा माझे व्हिडिओज असतील तर ते बघताय. त्यामुळे कुठल्याही गेम मध्ये तुमचे पैसे गेलेले किंवा मीच पर्सनली
अशा गोष्टी प्रमोट नाही करत ज्याच्यामध्ये गेम्स आपण प्रमोट करतो, जे पैसे लावून गेम खेळणं आपण प्रमोट करतो. तर त्यामुळे तो जो कंटेंट असेल तर तो मी कधीच तुमच्यासोबत शेअर करत नाही, किंवा अशा टाईपचे जे कोलॅबरेशन्स असतील तर ते मी कधीच एक्सेप्ट करत नाही. तर मला विशलिंक कडून हा मेल आलाय. याच्यामध्ये हा अपोलॉजीचा मेल आहे ऍक्च्युली. कारण काय असतं की विशलिंक तुम्हाला माहिती असेल की विशलिंक एक असा ऍप आहे जिथे ना तुम्ही तुमचे जे काही प्रोडक्ट्स असतील ना तर ते सेल करू शकताय वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरून, म्हणजे अमेझॉन, मिंत्रा, या सगळ्या प्लॅटफॉर्म्सवरून जे काही प्रोडक्ट्स असतील तर ते तुम्ही सेल करू शकताय तुमच्या लिंक थ्रू. एक लिंक तुम्हाला तयार करून देते विशलिंक, एक कमिशनची लिंक. तर तुमच्या लिंक थ्रू जर कोणी काही परचेस केला तर त्याचं जे काही कमिशन असेल ना तर ते तुम्हाला मिळतंय. पण विशलिंकसाठी एक अट आहे, तुमचे 1000 सबस्क्रायबर्स जे असतील तर ते कम्प्लीट असायला हवे. त्यामुळे भरपूर लोकांना माहिती नाही विशलिंक मध्ये नक्की काय असते, तर त्यासाठी मी दाखवलं. तर बरोबर प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला ना विशलिंकचे पैसे येत असतात. आता मी मोस्टली काही लिंक्स नाही शेअर करत, कधी कधी तर शेअर करत असते लिंक्स, बट स्टील तरी पण मला छोट्या अमाऊंट मध्ये जे काय असेल तर ते पेमेंट मिळतंय, पण मिळतंय. तर जे काय पेमेंट असेल ना तर ते प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला मिळतंय. इथे बघा 10 ऑक्टोबरला मिळतंय. विल बी नाव पेड ऑन 24 ऑक्टोबर. तर आता डिले होणार आहे आणि ते जे काही पेमेंट असेल ना तर ते 24 ऑक्टोबरला, म्हणजे ऑलमोस्ट 20-24 दिवस पुढे जे काही माझं पेमेंट असेल, 10-14 दिवस पुढे माझं जे काही पेमेंट असेल तर ते मला मिळणार आहे. हे सगळे ब्रँड्स आहेत ना तर ते थोडेसं लेट पेमेंट करतायत. तर ते अपोलॉजीचा जो काही मेसेज होता तर तो त्यांनी मला शेअर केलेला आहे. तर माझ्या चॅनलच्या माध्यमातून जितकी नॉलेज माझ्याकडे आहे किंवा जितकी इन्फॉर्मेशन माझ्याकडे येते कोणत्याही कॉन्टेंटशी रिलेटेड, म्हणजे आता मी तुम्हाला काही दाखवलं जसं की विशलिंक ऍप असेल, त्यानंतर युट्यूबशी रिलेटेड काही कोलॅबरेशन्स आले होते, प्रमोशनशी रिलेटेड असतील, तर त्या ज्या काही गोष्टी असतील तर त्या मी आजच तुमच्यासोबत शेअर करत असते. सो दॅट इन फ्युचर ज्यावेळी तुमच्यासोबत या गोष्टी घडतील, तुम्हाला कोलॅबरेशनच्या रिक्वेस्ट येतील, तर काय करायचं किंवा काय प्रोसिजर फॉलो करायची असते तर त्या तुम्हाला ऍज इट इज समजतील की असं असं असतं बरं का. तर ऍज इट इज डिटेलमध्ये मला नाही वाटत की कोणता क्रिएटर अशा गोष्टी शेअर करत असेल. बट माझा जो काही कॉन्टेंट आहे किंवा माझी जी काही चॅनलची थीम आहे तर ती हीच आहे की हाऊसवाईफ्स असतील, वर्किंग मॉम्स असतील, तर त्यांच्यासोबत माझी जी काही डेली रुटीन किंवा जे काही प्रोडक्टिव्ह माझं रुटीन असेल तर ते तुमच्यासोबत शेअर करायचं. ऍज इट इज ज्या गोष्टी मी करते तर त्या तुमच्यासोबत शेअर करायच्या. सो दॅट मला एक गोष्ट सांगायची आहे की एखादी स्त्री जर ठरवलं तर काहीही अचीव्ह करू शकते, कोणत्याही गोष्टी करू शकते. त्यामुळे मॅक्झिमम माझ्याकडचं जे काही नॉलेज असतं तर ते मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासोबत शेअर करत असते. तर रोज मोस्टली मी 11 वाजता ट्राय करत होते, पण आता मी टायमिंग चेंज केली. तर रोज बरोबर 12 वाजता जे काही माझे व्हिडिओज असतील तर ते आपल्या चॅनलवरती येतील. तर नक्कीच मॉर्निंगच्या टाइम मध्ये चॅनल जे असेल तर ते नक्कीच चेक करा. डेली तुम्हाला न्यू व्हिडिओ प्रोडक्टिव्ह रुटीन सोबत जे असेल तर ते बघायला मिळेल. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून नक्कीच सांगा. अजून काय सजेशन्स किंवा अजून कोणत्या गोष्टी तुम्हाला शिकायला आवडतील तर ते प्लीज कमेंट करून मला नक्कीच सांगा. सो दॅट इन फ्युचर त्या टॉपिक्स वरती जे काही व्हिडिओज असतील तर ते मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.